सो तर नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच की सिद्धेश. सो तर आज तुम्ही बघत आहात थोडी वेगळी जागा वाटते. सो तर आजचा ब्लॉग होणार आहे आपल्या नवीन पिकनिकवर. आणि नवीन पिकनिकला आपण इकडे ठिकाणी आलो, म्हणजे की 2026मधली आपली जुलैमधली पिकनिक आजची आहे, त्याच्यावर ब्लॉग होणार आहे. सो तर मी आत्ता आहे पनवेलच्या सांगोली गावात समथिंग काहीतरी. तर तुम्ही बघू शकता मागे बघा, इथून एंट्री यायला आतमधून. आणि इथून पनवेलवरून खूप आतमध्ये, म्हणजे एक अर्धा तास लागतो यायला. सो तर आता तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे स्टे केलं, खाल्लं पिलं आणि एन्जॉय केलं. सो तर तुम्ही आले की तुम्हाला यायचं असेल आणि तुम्हाला जर आवडला हा फार्म, तर तुम्हाला दाखवत होतं. तुम्हाला आवडला फार्म आणि तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला नक्की DM करेल त्याचा नंबर आणि बिलाचे डिटेल्स. सो तर नवीनच बांधलेलं आहे हा फार्म. सो तर तुम्हाला मी फार्म दाखवतो, बघा कोणा काय आवडतं तसं सांगा. सो तर इथून एंट्री आहे यायला, खूप भारी आहे, एकदम नॅचरली बोलू शकता. एकदम जंगलामध्ये तसं नाही, पण झाडाझुडपामधून मस्त यायला एंट्री आहे. सो तर मस्त बघा, हा फार्म आहे, हे स्विमिंग पूल आहे. सो इथे चिकूची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, अजून खूप प्रकारची झाडं आहेत. म्हणजे ह्यांनी खूप आधी चांगलं बांधकाम वगैरे करून ठेवलं आहे. आय थिंक सो ते झोका बांधणार आहे आता, नवीन आहे त्यामुळे त्यांनी बांधलं नाही सध्या. आणि हे बघा ना, तुम्हाला दाखवतो बघा व्ह्यू, बघा व्ह्यू, स्विमिंग पूल विथ व्ह्यू. बघा बसायला चेअर्स आहेत, हे लहान मुलांसाठी इथे, हे बेबीसाठीच, म्हणजे असे की छोटे कमी हाईटवाले. आणि ते डीपमध्ये आहे. आणि बघा समोर बघा, हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू, खूप भारी व्ह्यू आहे. आणि इथून एंट्री आहे वरती जायला. आय थिंक एक मजल्याची आहे, वरती 3 रूम आहेत, दाखवतो. आणि ही आहे आपली दीदी. हाय कर, हाय कर, हाय 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 कर, हाय कर, हाय कर. लाजले लाज. सो तर काहीच बघा, इकडे आपल्याला साऊंड गाणी लावण्यासाठी स्पीकरसुद्धा आहे, इथे अटॅच करू शकता तुम्ही. ही एक रूम आहे आणि बसण्यासाठी चेअर आहे. तुम्हाला रूम दाखवतो आतमधून, हे बघा. हे ग्राउंड फ्लोअर आहे, त्यामुळे इथे थोडा पॅसेज आहे असा. आणि बघा इथून डायरेक्ट असं आहे. आणि प्रत्येकाला सेपरेट बाथरूम, वॉशरूम वगैरे सगळं आहे, बघू शकता. बघा पाणी वगैरे 24 तास, पाणीचा काही इश्यू नाही आहे. कॅरम पण आहे खेळायला, प्ले ॲक्टिव्हिटी पण आहे तिकडे, प्रत्येकाकडे असंच आहे. हे खायला टेबल्स वगैरे, आणि रूम पण खूप भारी भारी तिथे सेम आहेत सगळ्यांकडे, चांगले रूम्स. बघा इथे बसण्यासाठी टेबल आहे, हे किचन आहे, सगळं क्लाउड किचन टाईप सगळं आहे इकडे बनवायला, बोलू शकता. पाण्याची टाकी वगैरे, हे जंगल वगैरे, आणि इकडे बसण्यासाठी एरिया आहे चांगला. आणि वरती रूम्स पण भारी आहेत. 1 2 3 रूम आहेत, आणि त्याच्यावरती टॅरिस आहे. टॅरिसचा व्ह्यूज तुम्हाला दाखवेल मी. आणि इथून व्ह्यू बघा तुम्ही, थोडं झाडामुळे, पाऊस नाही त्यामुळे थोडं हे नाही आहे इथे, थोडंसं हे वाटतं, थोडंसं बोलतात ना की थोडंसं माहोल नाही, पण आहे. बार्बिक्यू करण्यासाठी तुम्हाला इथे सामान वगैरे आहे, सगळं जे साहित्य लागेल बार्बिक्यू करण्यासाठी ते आहे. कोळसे वगैरे भेटतील, डायनिंग टेबल वगैरे सगळं, खाण्यापिण्यासाठी सगळं आहे, ते चेअर्स वगैरे. आणि डॉगेश भाई पण आहे. आणि स्विमिंग पूल बघा. आणि हे बघा, हे आमचे ग्रुप्स मेंबर, अक्षय कोचरे, गौरेश नाईक, रोहन बोरकर, राजेश पांचाळ, अक्षय मोहिते, सिद्धेश भाऊजी, दिगंबर उर्फ पप्पू. सो तर आमच्या कॅब झाल्या, टॅक्सी आल्या, आणि इथून येताना तुम्ही तुमची गाड्या घेऊन या, कारण की इथे आतमध्ये येत नाही जास्त गाड्या. आणि
येत नाही, कारण की ते खूप आतमध्ये आहे आणि ते नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. पण वायफाय वगैरे आहे, तुम्ही बघू शकता इथे वायफाय आहे. सो तर येताना कॅब वगैरे बुक करून येत जावा, सांगून यायचं प्रायव्हेट गाडी घेऊन येतो तुमची, 2 व्हीलर 4 व्हीलर जी काय असेल ती. आणि जर कोणाची गाडी असेल कॉन्टॅक्टमध्ये त्यांना आणा, कारण की इथे नेटवर्क नाही आणि वायफाय आहे. तर त्याच्यावर तुमची बुकिंग झाली तर ठीकच आहे, जर नाही झाली तर तुम्हाला थोडासा गाडींचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण विला खूप आहे, खूप चांगलं भारी आहे विला, आवडला आम्हाला. आणि तुम्हाला ज्याची डिटेल वगैरे पाहिजे असेल तर आम्ही DM लोकेशनमध्ये सगळं देईल तुम्हाला. सो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा होता आजचा ब्लॉग. आवडला लाईक सबस्क्राईब. बाय.